त्यानंतरचा प्रश्न आहे BAGFENMLK. हा आता उलटा प्रश्न आहे, ठीक आहे. 1 भाग 2 भाग 3 भाग आणि चौथा भाग काढायचा आहे. आता इकडून या साईडून आपण जरी सामोरून जरी वाचल्याला तर उलटा येत आहे BAGFENMLK. पण याला जरी इकडून जरी वाचला तो सरळ वाटते. कसा ABEFGKLMN, ठीक आहे. आता पहा याचा रिलेशन कसा लावला आहे. AB घेतला आहे बरोबर. पहिल्या भागात A आणि B पहा उलटा मांडायचा AB. त्यानंतर EFG दुसऱ्या भागात. आता पहा AB झाल्याच्या नंतर C आणि D सोडले आहेत, ठीक आहे. म्हणजे 2 अक्षर सोडल्यात मधात. त्यानंतर EFG, AB सुरुवातीला AB घेतला, मग CD सोडला, मग EFG घेतला बरोबर. आता EFG घेतल्याच्या नंतर आता डायरेक्ट काय घेतला KLMN. आता EFG सोडल्याच्या नंतर घेतल्याच्या नंतर मधात किती सोडले 3 सोडलेत बरोबर आहे. 3 सोडल्याच्या नंतर KLMN हे 4 घेतले. पण पाहता हे मांडणी कशी आहे. इथं जरी हे सरळ आहेत पण त्याची मांडणी KLMN इकडून या साईडून मांडतात KLMN. हां. त्यानंतर आपल्या चौथ्या भागात काय येणार आहे पहा. सुरुवातीला त्यांनी 2 सोडले, त्यानंतर 3 सोडले. आता इथं कधी सोडतील 4, कारण सुरुवातीला 2 मग 3, आता 4 घ्यायला लागते कारण प्रत्येक ठिकाणी एक एक वाढत चालला आहे. मग आता इथं 4 सोडायचे आपण, ठीक आहे. आता 4 सोडल्याच्या नंतर आता जे समोरचे जे आहेत ते घ्या लागेल आपल्याला. 1 जास्त घ्या लागेल. इथं 2 होते, इथं 3, इथं 4. आता इथं आपल्याला 5 घ्या लागतील बरोबर. आता 5 कसे मांडायचा रिटर्नमध्ये मांडायचा STUV आणि W, ठीक आहे. STUV आणि W हे 5, ठीक आहे. समजला. या पद्धतीने आपला हा उत्तर येईल, ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे AEI प्रश्नचिन्ह U, ठीक आहे. आता पहा याच्या रिलेशन आपण आता याला तर याच टॉपिकमध्ये घेतो आपण. याच्या रिलेशन ABCDमध्ये तेवढं येत नाही, म्हणजे ABCDमध्येच आहे याचं रिलेशन. पण ज्या पद्धतीने आपल्या मराठीचा जेव्हा विचार करतो आपण मराठी व्याकरणात ज्या प्रकारे स्वर आहेत, ठीक आहे, त्या प्रकारे इंग्लिशमध्ये पण काही स्वर आहेत. आता इंग्लिशमध्ये स्वर कोणते कोणते आहेत. AEI O आणि U हे आपले ABCD मधले हे स्वर आहेत. 26 पैकी हे 3 आणि 2 5 स्वर आहेत. आता इथं प्रश्न पहा कसा विचारला आहे. AEI त्यानंतर प्रश्नचिन्ह आणि U, ठीक आहे. आता यांच्या रिलेशन जरी आपण ABCDमध्ये जर लावायला गेला तर आपल्याला ते समजणार नाही. तर फरक कितीचा काय आहे, काय होत चालला आहे, याचा क्रम वाढत चालला आहे की कमी होत चालला आहे, काय समजणार नाही, ठीक आहे. पण आपल्याला जर लक्षात आहे की हे जो क्रम आहे किंवा हे जे अक्षर आहेत दिलेले हे काय आहेत, हे स्वर आहेत, ओवेल्स आहेत, ठीक आहे. तर म्हणजे आपल्याला लवकर लक्षात येईल की आता AEIO म्हणजे या प्रश्नचिन्ह ठिकाणी काय पाहिजे तर O, म्हणजे पूर्ण हे स्वर झाले आता इंग्लिशमधले, ठीक आहे. म्हणजे याचं आपला उत्तर येईल O. समजलं.